Hi, welcome to all. सगळ्यात आधी सगळ्यांचे स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ माझा यूट्यूबवरचा पहिला व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर मी एक गोष्ट सांगतो की मी चुकू शकतो. मी बोलण्यामध्ये पण अडखळू शकतो कारण हा माझा पहिला व्हिडिओ आहे. तर मला तुम्ही थोडंसं सांभाळून घ्या. माझा हा चॅनल चालू करण्याचा उद्देश एकदम क्लिअर आहे. म्हणजे मी मार्केट शिकण्यासाठी खूप जास्त पैसे वाया घालवलेत. काही फी आहे मार्केटमध्ये 10,000, 20,000, 50,000, 1,00,000 मी पे केलेत. मला म्हणायचं आहे असं की ज्या गोष्टी सिंपल आहेत त्या क्रिटिकल करून शिकवल्या जातात आणि त्याचे पैसे घेतात. मला तुम्हाला एकदम सोप्या आणि सहज करून ह्या गोष्टी तुमच्यासमोर मांडायच्यात. तर त्या तुम्ही समजून घ्या. आणि व्हिडिओ सुरू व्हायच्या अगोदर मी हे मान्य करतो की मी चुकू शकतो, बोलताना अडखळू शकतो. फक्त सांभाळून घ्या. बाकी तुम्हाला मी नॉलेज देण्याचा, राईट नॉलेज देण्याचा 100% प्रयत्न करेन. सो लेट स्टार्ट. आपण स्टॉक मार्केटमध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट शिकणार आहे. आजच्याला समजून घेणार आहे, शिकण्यापेक्षा समजून घेणार आहे. शिकवायला मी काही शिक्षक नाही आहे. आपण फक्त समजून घेणार आहे गोष्टी कशा असतात, स्टॉक मार्केटमध्ये कशा वर्क करतात आणि ते आपण एकदम सहज सोप्या कशा करून घेऊ शकतो. तर बघा, ट्रेंड लाईन. तर ट्रेंड लाईन काय आहे? ट्रेंड लाईन हे असं रॉकेट सायन्स काहीच नाही. ट्रेंड लाईनबद्दल मी तुम्हाला 4 गोष्टी सांगतो, एकदम सोप्या आहेत. तर ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रेंड लाईन म्हणजे काय. फर्स्ट थिंग, ट्रेंड लाईन म्हणजे काय. दुसरी गोष्ट, ट्रेंड लाईन ड्रॉ कशी करायची. तिसरी गोष्ट, ट्रेंड लाईन एकदम सोपे करून ओळखायची कशी. ट्रेंड लाईन सोप्या पद्धतीने ओळखायची कशी. आणि ट्रेंड लाईनवरती ट्रेड कसा घ्यायचा. किंवा स्ट्रॅटेजी काय आहे. स्ट्रॅटेजी ट्रेंड लाईन स्ट्रॅटेजी रिअल पैसे बनवण्यासाठी लय सोपं आहे. एकदम सोपं करून सांगणार आहे. अजिबात आपल्याला क्रिटिकल करायचं नाही. ट्रेंड लाईन ओळखायची कशी. म्हणजे प्राइस अप ट्रेंड आहे की प्राइस डाऊन ट्रेंड आहे की प्राइस साईडवेज आहे. ह्या 3 कॉन्सेप्ट समजण्यासाठी आपल्याला ट्रेंड लाईन वापरायची. ट्रेंड लाईन ड्रॉ कशी करायची हे समजून घेऊया. समजा प्राइस स्टार्ट झाली, बरोबर. प्राइसने ते एक हाय रजिस्टर केला.
हा स्टार्ट पॉईंट आहे प्राईजचा. फॉर एक्झाम्पल प्राईजने एक ते एक हाय रजिस्टर केला, नंतर प्राईजने एक लो रजिस्टर केला, हा झाला आपला प्राईजचा लो. नंतर प्राईजने पुन्हा एक हाय मारला, ह्याला आपण काय म्हणायचं, हायर हाय. प्रिव्हियस हायच्या वरती क्लोज केलाय म्हणून हा हायर हाय. ह्या हायच्या वरती हायर हाय. त्यानंतर प्राईजने एक लो रजिस्टर केला, ह्याला आपण काय म्हणणार, हायर लो. कारण प्रिव्हियस लोच्या वरती हा लो रजिस्टर झालाय. ह्याला म्हणायचं हायर हाय, ह्याला म्हणायचं हायर लो. सेम जर प्राईस परत हाय गेली, हा परत हायर आहे. परत प्राईस खाली आली तर हायर लो. हा लो नंबर 1, हा लो नंबर 2 आणि हा लो नंबर 3. ह्या 1 2 3 ह्यांना फक्त जोडायचे. सिंपल झाली ट्रेंड लाईन. ह्याला कशाला शिकायला 10,000 20,000 पाहिजे, इतकं सोपं आहे. क्लिअर आहे, समजलं? पुन्हा एकदा सांगतो. प्राईस स्टार्ट झाली, प्राईजने पहिला एक हाय रजिस्टर केला, हा एक फ्रेश लो रजिस्टर केला, फर्स्ट हाय फर्स्ट लो. ओके. त्यानंतर प्राईस परत वरती गेली, इथं पहिला हायर आहे, नंतर प्राईजने अजून एक लो रजिस्टर केला, म्हणजे हा फर्स्ट लो, हा सेकंड लो. आता ह्याला हायर लो म्हणायचं, म्हणजे प्रिव्हियस लोच्या वरती लो. आणि हा हायर हाय म्हणजे प्रिव्हियस हायच्या वरती आहे. परत प्राईज वरती गेली, हायर हाय. परत प्राईज खाली आली, हायर लो. परत प्राईज वरती गेली, हायर हाय. परत प्राईज खाली आली, हायर लो. सिंपल आहे. हा पॉईंट नंबर 3, हा पॉईंट नंबर 4. आणि ट्रेंड लाईन बाकी काय नाही, ह्या 1 2 3 4 ह्यांना जोडायचं आहे फक्त, झाली ट्रेंड लाईन. ह्यात विशेष काय, हा ट्रेंड लाईनचा हा टूल आहे, मला दाखवतो. हा ट्रेडिंग व्ह्यू चार्टिंग प्लॅटफॉर्म आहे. चार्टिंग प्लॅटफॉर्ममध्ये इथे बघा, इथे ट्रेंड लाईन मी इथं स्टार करून ठेवलेली आहे. हा स्टार करून ठेवलेली आहे का इथं खाली. सिंपल आहे, ट्रेंड लाईन इथून सुरू झाली, ह्याला जोडायची. बघा ट्रेंड लाईन आपण ड्रॉ करून ठेवली, मी आता जास्त क्लॅरिटी येईल. बघा आता ट्रेंड लाईन आपण ड्रॉ करून ठेवलेली आहे एक क्लॅरिटी येण्यासाठी. आता प्राईस सुरू झाली, तिने एक हाय रजिस्टर केला, नंतर एक लो रजिस्टर केला, तिथून परत प्रिव्हियस हायच्या वरती क्लोज झाली, इथं हायर आहे. नंतर एक लो रजिस्टर केला प्रिव्हियस लोच्या वरती लो, म्हणजे हा हायर लो.
हायर लो. परत प्राइस स्टार्ट झाली, प्रिव्हियस हायच्या वरती रजिस्टर झाली, हायर हाय. म्हणजे ही चेन बनते अशी, हायर लो. सिंपल आहे. 0.1, 0.2, 0.3 हे ट्रेंड लाईनने जोडली, झाली ट्रेंड लाईन. ट्रेंड लाईनमध्ये शिकण्यासारखी एक गोष्ट आहे, ट्रेंड लाईन कधीच अशी नसते उभी. ट्रेंड लाईन कधीच अशी नसते तिरकी. ट्रेंड लाईन ही कायम अशीच असते. ती अशी असते, अशी पण असते, पण ती कधीच हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल कधीच नसते. एकच गोष्ट आहे याच्यामध्ये फक्त. आणि ट्रेंड लाईनमुळे आपल्याला प्राईसचा ट्रेंड कळतो. आपण अशी एक लाईन ड्रॉ केली आणि आता आपण ट्रेंड लाईन फिनिश कुठे होते हे समजून घेऊया. एकदम सोपं आहे बघा. प्राइस स्टार्ट झाली, ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेतला म्हणजे फ्रेश लो बनवला, एक हाय लो. परत स्टार्ट झाली, एक हायर हाय बनवला. परत पुल बॅक आला, एक हायर लो बनवला. परत स्टार्ट झाली, एक नवीन हायर हाय बनवला. परत एक लो रजिस्टर केला, हायर लो. परत प्राइस स्टार्ट झाली, तिने एक हायर हाय रजिस्टर केला. हायर लो. इथपर्यंत समजलं? एकदम सोपं आहे. आता आपल्याला ओळखायचं कसं की ही ट्रेंड लाईन फिनिश झाली आहे. प्राइस काय करते, हा जो प्रिव्हियस हाय बनवलेला आहे, हा ह्या प्रिव्हियस हायला प्राइस डिसेसिव्हली ब्रेक नाही करत. म्हणजे त्याच्यामध्ये पोटेन्शियलच नसतं की तो प्रिव्हियस हाय तोडून प्राइस वर जाईल, म्हणजे अशी वर जाईल. ज्या वेळेस प्राइस प्रिव्हियस हाय ब्रेक करत नाही आणि तिथून खाली येते ट्रेंड लाईन ब्रेक करून, समजलं का? प्राइसने लो बनवला, एक हायर लो बनवला, प्रिव्हियस लोच्या वरती एक लो बनवला, पण प्राइसला प्रिव्हियस हायच्या वरती एक फ्रेश हाय बनवताच नाही आला. त्यावेळेस समजून जायचं प्राइसने प्रिव्हियस हाय. बघा 2-3 कन्फर्मेशन येतात. सगळ्यात पहिलं कन्फर्मेशन काय, प्राइसने प्रिव्हियस हाय नाही तोडला. दुसरं कन्फर्मेशन काय आहे, प्राइसने ट्रेंड लाईन ब्रेक केली. ब्रेक ट्रेंड लाईन. आणि तिसरं कन्फर्मेशन काय आहे, प्रिव्हियस हाय पण लो ब्रेक केला, सॉरी प्रिव्हियस लो म्हणजे इथे कन्फर्मेशन भेटलं प्रिव्हियस हाय नाही ब्रेक केला, दुसरं कन्फर्मेशन भेटलं ट्रेंड लाईन ब्रेक केली, आणि तिसरं कन्फर्मेशन भेटलं प्रिव्हियस लो पण ब्रेक केला. झालं, सिंपल आहे. ह्यालाच स्ट्रॅटेजी म्हणून 50-50 हजारला विकतात. ह्याच्यामध्ये काय रॉकेट आहे मला काय कळत नाही. झालं, इथून फ्रेश ट्रेंड चालू झाला नवीन. हा फक्त एकट्या ट्रेंड लाईन वरती ट्रेड नाही करायचा, ह्याच्यासोबत आपण इंडिकेटर वगैरे ऍड करू शकतो.
सोपं आहे, एवढं काही अवघड नाही आहे. ते आपण पुढं स्ट्रॅटजीमध्ये शिकू. ते इथपर्यंत समजलं. ट्रेंड लाईन ड्रॉ कशी करायची, ट्रेंड लाईनवरती प्राइस ॲक्शन कशी वर्क करते, आणि ट्रेंड लाईन ब्रेक व्हायचे कन्फर्मेशन कसे समजून घ्यायचे, एकदम सोपं आहे. आता आपण एकदम ट्रेंड लाईन कॅन्डलस्टिकमध्ये नाही लक्षात येत काय काय, मग तिला इझी करून समजून कसे घ्यायचे हे आपण बघूया. स्टार्ट झाली, इथं तिने एक हाय रजिस्टर केला आहे. ओके, इथून परत करेक्शन आलं, इथं एक हायर लो प्रिव्हियस लोच्या वरती, म्हणून हा हायर लो. आता परत रॅली आली मार्केटमध्ये, प्रिव्हियस हायच्या वरती एक हाय रजिस्टर केला, हायर हाय. सोपं आहे. इथून एक करेक्शन, हायर लो, परत एक रॅली, हायर हाय, परत एक करेक्शन, हायर लो, परत एक रॅली. आता ही रॅली इथपर्यंत नाही आली. ओके, मग असंही होतं. ट्रेंड लाईन थोडीशी एक ॲडव्हान्स कन्सेप्ट अशी आहे, ही अशी पण आपण ट्रेंड लाईन घेऊ शकतो, असं काय नाही. अशी पण ते ट्रेंड लाईनच्या आतमध्ये एक ट्रेंड लाईन ही कॉन्सेप्ट आहे ती. पण एक समजून, एक सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपण असंच बघूया. हे बघा, आता इथं परत एक हायर आहे, आता इथं आहे हायर लो. आता प्राइसने हायर लो बनवला, पण हायर लो बनवल्यानंतर प्राइस हा प्रिव्हियस हायचा जो झोन आहे, हा झोन हा ब्रेकच नाही केला. प्राइस इथूनच माघारी फिरली. बघा इथं, बघा इथूनच माघारी फिरली प्राइस. म्हणजे आपले जे 3 कन्फर्मेशन येतात कोणते, प्राइसने प्रिव्हियस हायर हाय ब्रेक केला पाहिजे, त्यावेळेस ट्रेंड लाईन कंटिन्यू होणार. हे पहिलं कन्फर्मेशन नाही फुलफिल झालं. दुसरं कन्फर्मेशन, ट्रेंड लाईन ब्रेक केली का इथं, हे दुसरं कन्फर्मेशन. आणि तिसरं कन्फर्मेशन, प्रिव्हियस हायर लो पण ब्रेक केला. 3 कन्फर्मेशन भेटले आपल्याला. पहिलं कन्फर्मेशन कोणतं, प्रिव्हियस हायर हाय ब्रेक नाही केला. दुसरं कन्फर्मेशन, ट्रेंड लाईन ब्रेक केली. आणि तिसरं कन्फर्मेशन, प्रिव्हियस हायर लो ब्रेक केलाय. समजलं? एवढं सोपं आहे. ह्यासाठी लोक पैसे पेड करतात. काय लाईन चार्ट आहे, चार्ट ओके, ह्याच्यामध्ये एवढे चार्ट असतात. याच्यामध्ये आहे ना लाईन चार्ट म्हणून एक ऑप्शन आहे का, लाईन चार्ट इथं मी करून ठेवलेला आहे. लाईन चार्टमध्ये आपल्याला ट्रेंड लाईन एकदम सोपी समजते. बघा आता, हो का, झालं, दॅट्स इट. आता लाईन चार्टवरती आपल्याला ट्रेंड लाईन एकदम सहज समजते. बघा आता तुमचं बऱ्यापैकी का इथं आहे ना, बघा इथं ही झाली कॅन्डलस्टिक चार्ट आणि ही झाली लाईन चार्ट. लाईन चार्टवरती आपल्याला ट्रेंड लाईन ओळखणं इझी होतं. तुम्ही काही वापरू शकता, मी कॅन्डलस्टिक प्रेफर करतो, पण ओळखण्यासाठी लाईन चार्ट इज द बेस्ट चार्ट. हो का, लो नंतर एक हाय, हायर लो, परत एक हाय, हायर हाय, हायर लो, हायर हाय,
हायर लो, हायर हाय, हायर लो. ओके, समजतंय? पुढच्या ह्याच्यामध्ये आपण आहे ना डाऊन ट्रेंडचे ट्रेंड लाईन समजून घेऊया. काय असते, ही झाली आपली अप ट्रेंडची. आता आपण जे ट्रेंड लाईन शिकलोय, जी समजून घेतली आहे, ते अप ट्रेंडची ट्रेंड लाईन आहे. अप ट्रेंड साईडवेजला ट्रेंड लाईनची गरज नसते, सपोर्ट रेजिस्टन्स झोन बनतात. अप ट्रेंड मार्केटचा ट्रेंड ओळखण्यासाठी असतात. मार्केट वर चाललंय की खाली चाललंय की साईडवेज आहे, असं वर चाललंय की खाली चाललंय, असं ह्या दोन गोष्टीसाठी आपल्याला ट्रेंड लाईन समजून घ्यायच्या. आपलं 20% काम इथंच होतं. आपण जर SIP करत असेल किंवा इन्व्हेस्टमेंट करत असेल किंवा स्विंग ट्रेडिंग करत असेल, तर आपल्याला ट्रेंड लाईनच्या माध्यमातून चांगला रिटर्न जनरेट होऊ शकतो. सो हे तुम्ही 1-2 वेळा बघून समजून घ्या. आणि जर समजून सांगताना गोष्टी रिपीट झाल्या असतील किंवा बोलताना कुठं अडखळलो असेल किंवा काही चूक झाली असेल, तर सॉरी फॉर दॅट. ओके, थँक्यू, बाय बाय फॉर नाव.